अमित शहांसोबतच्या भेटीत राज ठाकरेंकडून मुंबईतल्या 2 जागांची मागणी, शहांकडून मात्र एकाच जागेची ऑफर। विधानसभेची चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच करू, उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नको, राज ठाकरेंसमोर अमित शहांची स्पष्ट भूमिका। मनसे आणि महायुतीची चर्चा आता राज्य पातळीवरतीच होणार, राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आज देवेंद्र फडणवीस बैठक घेणार, हर्षवर्धन पाटील यांनाही बैठकीचं निमंत्रण। बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम, आज भोर परिसराचा दौरा, तर थोपटे कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार। मुंबई मनपा आयुक्त पदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदार, डॉक्टर संजय मुखर्जी आणि अनिल दिग्गीकर यांचीही नावं चर्चेत। देशातील 102 मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी, महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली मतदारसंघांचा समावेश। उद्धव ठाकरे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर, प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर करणार का याकडे लक्ष। नागपूरमध्ये 4 पोलीस कर्मचारी बडतर्फ, कामावरती सतत गैरहजर राहत असल्यामुळे आयुक्तांची कारवाई। मुंबईत पुढच्या काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज, तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात जाण्याची शक्यता। सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत 3ऱ्या क्रमांकावर, स्वित्झर्लंडमधील IQR संस्थेच्या सर्वेक्षणाचा अहवाल। रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी, 23 मार्चला पहिला सामना पंजाब विरोधात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।